माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी चण्याची आमटी बनवणार आहे। तर हे मी चणे आणि बटाटे पाण्यात टाकून ठेवलेत। पाणीने स्वच्छ धुवून घेतलेली बटाटे आता पाण्यात टाकून ठेवलेत थोड्याशा। तर हे मी वाटण तयार केले। वाटणात एकही थेंब तेलाचा न टाकता हे भाजून घेतले लोखंडाच्या कढईत। एकही थेंब तेलाचा टाकला नाही आहे आणि छान भाजून घेतले। ह्याच्यात 4 लवंगा, 4 काळे मिरी, एक छोटी हिरवी मिरची, थोडासा लसूण, 5-6 पाकळ्या आणि कांदा थोडासा जाडसर चिरलेला, हे सर्व छान भाजून घेतलं। आत्ताच गॅस घालवला आहे मी। म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एकही थेंब तेलाचा न टाकता छान भाजलं जातं। वासही सुंदर येतो। नक्की ट्राय करा। आणि हेच वाटण, ह्या वाटणात मी अजून एक टोमॅटो आणि कोथिंबीरची देठं असतात ना, ती घ्यायची। देठांना, ही कोवळी देठं आहे, ह्यांना छान वास असतो देठांना, त्यामुळे ही वाटणात मिक्सरमध्ये वाटली जातात चांगली आणि वास पण छान येतो। आणि एक टोमॅटो, हे सर्व मी आता हे कोथिंबीर आणि टोमॅटो याच्यात टाकून हे छान भाजल्यावर मग हे टाकायचं आहे, टोमॅटो कोथिंबीर, आणि मिक्सरला छान बारीक वाटायचं। आणि हे परत ह्याच्यात पण तेल नाही टाकायचं आहे। आपला घरचा लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ चवीनुसार आणि हे आपलं वाटण, असं सर्व मिक्स करून विदाऊट 1 ड्रॉप ऑफ ऑइल, कुठलंही तेल असू दे, तेल वापरायचंच नाही। आता ह्या खोबऱ्यामध्ये नॅचरल तेल आलेलं आहे, खोबऱ्याचं थोडंसं तेल सुटेल आपलं, तर बाकी तेल वरून टाकायचं नाही। हे सगळं मिक्स करून गॅसवर 4 शिट्या काढायच्या। मस्त आमटी चण्याची तयार। नक्की एकदा ट्राय करून बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील पुढच्या नेक्स्ट व्हिडिओचे। आणि अशा हेल्दी रेसिपींसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं फ्री आहे, निःशुल्क आहे। थँक्यू।